हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा गुरुवार, आणि आज मी दुपारच्या जेवणामध्ये काय भाजी करणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करते इथं. तर सकाळचं बघा चहा करून घेतला होता. चहा आणि बिस्किटचा नाश्ता केलेला आहे, आणि मुलांना काही केलेलं नव्हतं नाश्ता वगैरे अजून. पण चला अगोदर स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. आणि आता काय मुलांना शाळेला सुट्ट्याच आहेत, तर एक एक आपलं चालतं घरात निवांत. शाळा वगैरे असली तर कसं टायमात सगळं होत असतं. पण आता इथं बघा, तर आता फक्त चहा बिस्किटच मी खाल्लेला आहे, आणि माझ्या मिस्टरांनी पण. तर आता इथं मी भेंडीची भाजी करणार आहे. तर बघा इथं मी अर्धा किलो भेंडी घेतलेली, आणि इथं स्वच्छ धुवून घेतलेली, चाळणमध्ये ठेवलेली आहे बघा भेंडी. आणि भेंडी अशी स्वच्छ धुवून ठेवली की त्याच्यानंतर बघा मी अशी छान कट करून घेतलेली आहे भेंडी. आणि भेंडी करण्यासाठी बघा मी इथं काय काय घेतलेले, शेंगदाणे घेतले, तीळ घेतले, आणि लसूण घेतलेला आहे, आणि छान भाजून घेतलेले ते तीळ, शेंगदाणे, लसूण पण. आणि त्याच्यानंतर इथं बघा कढईमध्ये गरम तेल करण्यासाठी ठेवलेले. तर इथं मी भाजी करण्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता. आणि तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे, आणि जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी भेंडी अशी बघा अर्धा किलो भेंडी अशी छान स्वच्छ धुवून कट केलेली भेंडी अशी परतण्यासाठी टाकते. मी अगोदर भेंडी अशी छान गोल कापून भाजून पण करायची बरं का, भाजूनच भेंडी करायची, आणि नंतर मग आपली तेलात जिरी वगैरे टाकून करायची. पण आता बघा मी अशी भेंडी पण आता म्हणजे अशी पण मी भेंडी करते, तशी पण करत असते, पण ही पण करत असते भेंडी अशी. तर बघा छान तेलात जिरी टाकली की छान परतून घेते, मीठ टाकून छान परतून झालं की आपले बघा मी काय टाकले, घरची चटणी टाकलेली आहे, आणि धना पावडर टाकलेला आहे, आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे याच्यामध्ये, शेंगदाण्याचं कूट, तीळ, शेंगदाणे आणि लसूण, बस इतकंच टाकलेलं आहे, आणि छान असं परतून घेतलेली भेंडी. आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळ झाकून ठेवते. आणि बघा इथं बघा साईडला बारीक गॅसवरती इथं बघा छान अशी भेंडी करून घेतलेली. भेंडी झाली तर आज बघा मी भेंडी करून घेतली, ती पण तुमच्यासोबत शेअर केली. आणि आज मी भेंडीसोबत काय करते ते पण शेअर करते. तर मी आता इथं बघा चपाती करत आहे, आणि 4च चपाती केलेली, म्हणजे शेवटची चपाती मला चला शेअर करू आपण की आज मी चपाती केली होती. तर आज जास्त स्वयंपाक म्हणजे जास्त चपाती करून नाही घेतलेला, तर 4च चपाती केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या साध्या चपात्या करून घेतलेल्या आहेत इथं, अशा जास्त काही अशा तेलाच्या नाही केलेल्या, साध्याच चपाती करून घेतलेली इथं. आणि त्याच्यानंतर बघा असं हातानेच तेल थोडंसं आपलं लावून घेतलेलं आहे, आणि छान शेकून घेते इथं चपाती. तर बघा अशी छान चपाती पण शेकून घेते, आणि भेंडी चपाती आणि भाकरी पण केलेल्या आहेत. तर बघा अशी छान इथं शेकून घेतली चपाती. आणि त्यानंतर मी आज ज्वारीची भाकर पण करणार आहे, त्यासाठी बघा मी साईडलाच ज्वारीचं पीठ पण घेतलेलं आहे. म्हणलं चला आता इथं बघा चपाती तर करून घेतली, चपाती काढून घेतलेली आहे मी, आणि आता इथं छान भाकरीसाठी पीठ मळते मी. तर आज मी बघा फक्त 2च भाकरी करणार आहे, तर 2 भाकरीचंच पीठ इथं मळून घेते. तर छान थोडं थोडं पाणी टाकून छान असं बघा चांगलं पीठ इथं मळून घेते. तर म्हणलं चला आज जास्त काय रुटीन नाही, पण म्हणलं जे स्वयंपाक करणार आहे ते तुमच्यासोबत आजचा दुपारचा जेवणातला स्वयंपाक शेअर करते इथं मी. आणि अजून तर मुलांना पण आज मी हे खरबूजचा ज्यूस केला होता, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा इथं छान अशी भाकरी पण करून घेते, अगोदर स्वयंपाक करून घेते, ऊन पण झालेलं आहे, त्यामुळे म्हणलं चला अगोदर घरात स्वयंपाक असला की बरं आहे, नंतर काय आपलं जे मुलं मागतात ते करून दिलं तरी पण चालतं किंवा त्यामुळं म्हणलं बघा अगोदर इथं स्वयंपाक करून घेते. एक भाकर करून घेतली, छान भाकरीला छान पाणी लावलं की लगेच भाकर पलटवून घ्यायची, नाहीतर भाकरीला पाणी लावून ठेवलं की भाकर सालल्यासारखी होती. तर इथं बघा मी चाळणीमध्येच ठेवणार आहे भाकर पण. तर चपाती अगोदर साईडला ठेवल्या, आणि छान अशी भाकर करून चाळणीतच ठेवलेली, आणि दुसरी भाकर पण इथं मी करून घेतली. आणि इथं बघा छान भाकरीला मी पाणी लावून घेतलेले, आणि 2च भाकरी करून घेतल्या. आणि वॉश बेसिनमध्ये बघा भरपूर भांडे घासायला ठेवलेले तिथं. आज फक्त स्वयंपाक अगोदर करून घेतला आहे, आणि भांडे तर आहेत चहाचे पिलेले ते. तर इथं बघा आता भांडे पण घासायचेत मला. आणि भाकरी करून घेतल्या, छान चपाती पण करून घेतली. आणि त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये मी भेंडीची भाजी खात नाही, तर माझ्यासाठी बघा 2 अंड्याच्या पोळ्या पण करून घेते इथंच अगोदर, तवा तापलेला आहे त्यामुळं. तर इथं बघा 2 अंडे घेतलेले असं झाऱ्यानेच
फोडलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ आणि आपली घरची चटणी थोडीशी टाकून छान असं फेटून घेतलेले आणि त्याच्यानंतर बघा छान असं फेटून घेतलं आणि गरम आपला तवा झालेलाच होता, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं सुद्धा. तर बघा मी अंड्याची पोळी अशी करायला टाकलेली आणि इथं त्याच्यानंतर बघा मी अशी अंड्याची पोळी करून घेतलेली. त्यानंतर ना इथं मी आज खरबूजचा ज्यूस करणार आहे. तर बघा 5 खरबूज आणले होते का, 4 तर कट करूनच खाल्ले. खरबूज मला पण जास्त आवडतं खायला, तर म्हणलं 1 खरबूज राहिले तर त्याचा ज्यूस करू. तर इथं बघा मी आज ज्यूस बनवाय घेतलेला आहे आणि म्हणलं ज्यूस करता करता तुमच्यासोबत शेअर पण करू. तर इथं बघा मी ज्यूस करताना शेअर करत आहे. तर खरबूजमधल्या सगळ्या बिया मी इथं बघा छान काढून घेतलेल्या आहे आणि कट करून त्याच्यावरचं साल पण काढून घेतलेले आणि खरबूजचं ज्यूस करण्यासाठी ज्यूसच्या भांड्यातच बघा मी तर खरबूज सगळं कट करून घेते. आणि मी थोडा मोठं खरबूज कट करून घेतला तर बारीक कट करायला पाहिजे होतं. त्यामुळे काय झालं, ज्यूसमध्ये थोडा राहिलं होतं खरबूजचे तुकडे, तर ते काय बारीक जास्त झालंच नव्हतं. इथं बघा मी सगळा खरबूज असा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेणार आहे. खरबूज गोड असतं त्यामुळे थोडी साखर टाकून घेतलेली आणि बर्फ काय जास्त नव्हता, थोडा होता तेच टाकलेला आहे. आणि बघा असं त्याच्यात थोडंसं दूध टाकून फिरवून घेणार आहे. तर थोडं दूध पण टाकून घेतले, आता इथं फिरवून घेणार आहे. तर इथं बघा छान असा ज्यूस झालेला आहे आणि थोडं मोठं कट केल्यामुळं इथं थोडं ज्यूसमध्ये असे तुकडे राहिलेले आहेत. तर इथं बघा माझ्या मिस्टरांसाठी मी ज्यूस आता देत आहे आणि मी पण पिला होता. तर ज्यूस तसा तर छान झाला होता बरं का खरबूजचा. तर हे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी ज्यूस. काल सगळ्यांना आणखी एकदा मी पूनम. तर आज बघा मी भेंडीची भाजी केली होती. भेंडीची भाजी करताना पण आपण थोडंसं शेअर करू की मी माझ्या पद्धतीने भेंडीची भाजी कशी केली ते पण शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग्स. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि आता मी आज करणार आहे बघा भात तर बनवायला टाकलेला आहे आणि तूर डाळ मूग डाळीचं वरण करणार आहे. तर आजचं जेवण मी साधं सिंपलच करणार आहे, वरण आणि भात. ते पण कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.